हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण एस वाय बी कॉम पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हा टॉपिक बघतो. बघा, याचा एक आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघतोय. बघा, जर कोण नवीन असेल त्यांना एक विनंती आहे. बघा, आपल्याच चॅनलवरती आपण ऑलरेडी ह्या टॉपिकवरती एक 6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. बघा, त्यामुळे तुम्हाला बेसिक जे इंट्रोडक्शन आहे सगळं या टॉपिकविषयी ते आहे. इम्पॉर्टंट ज्या काही गोष्टी आहेत ते सगळ्या व्हिडिओ तुम्हाला ते मिळतील. हां, कॅपिटल जे एक्सेस कॅपिटल मेथडचे काही प्रॉब्लेमचे व्हिडिओ आहेत किंवा जसं आज आपण प्रॉब्लेम बघतो ह्या टाईपचे काही प्रॉब्लेमचे व्हिडिओ आहेत, ते सगळे आपल्या चॅनलवरती मिळतील. जर तुम्ही ते पाहिले नसेल तर फर्स्ट इथे पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम समजण्यास इझी जाईल. आणि प्लीज दुसरी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आपलं तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ह्या रिलेटेड अजून व्हिडिओ पाहता येतील. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. बघा, व्यवस्थित बघा, तुम्हाला डिस्प्लेवरती प्रॉब्लेम दिसतोय बरोबर. आता हे सॉल्व कसं करायचं बघा, खूप सोपं आहे, लक्षात घ्या. फर्स्टली काय करायचं तर सरप्लस कॅपिटल किंवा एक्सेस कॅपिटल त्याला बोललं जातं, हे स्टेटमेंट काढून घ्यायचं. ठीक आहे, स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल काढून घ्यायचं. बघा, पर्टिक्युलर आणि जे 3 पार्टनर्स आहेत त्यांच्या नावाचे 3 कॉलम असतील. ठीक आहे, असं व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. त्यामध्ये आता लिहायचं काय, तर पहिले लक्षात घ्या, हे तुम्हाला दिसतं ना कॅपिटल बॅलन्स असतात ना, ते पहिलं कॅपिटल बॅलन्स इथे लिहून घ्यायचे. मग खूप इझी आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, हे कॅपिटल बॅलन्स आपण लिहून घेतले. कॅपिटल बॅलन्स लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पी एस आर. आता पी एस आर तुम्हाला इथे बघा वरती दिला ना, हा पी एस आर तो इथे लिहून घ्यायचा. प्रत्येक पार्टनरच्या समोर त्याचा पी एस आर लिहून घ्यायचा, 3, 2, 1. ठीक आहे, बघा ह्या 2 स्टेप समजल्या की नाही तुम्हाला. पहिलं कॅपिटल बॅलन्स लिहिला, दुसरं पी एस आर लिहिला. आता पुढे तुम्हाला कॅपिटल पर युनिट मिळतं, म्हणजेच काय, त्याला युनिट व्हॅल्यूही त्याला बोललं जातं. ठीक आहे, कसं फाइंड आउट करायचं, तर जे काही तुमचं कॅपिटल आहे, फर्स्ट वन आहे, त्याला डिवाइड पी एस आर करा. म्हणजे बघा ना, 69/3 करा, 23 मिळेल. 40/2 करा, 20,000 मिळेल. 25,000/1 करा, 20,000 मिळेल. समजलं का? कॅपिटल पर युनिट कसं, म्हणजे युनिट व्हॅल्यू त्याला बोलत, हे कसं फाइंड आउट केलं आपण. समजलं इथपर्यंत. आता पुढची स्टेप, त्यानंतर काय करायचं आपल्याला, प्रपोर्शनल कॅपिटल फाइंड आउट करायचं. आता हे कसं करायचं, खूप इझी आहे, लक्षात घ्या. हे जे 3 कॅपिटल दिसतात ना, 23, 20 आणि 25, ह्यामध्ये सगळ्यात लहान कॅपिटल कोणतं आहे? हां, तर बघा 20,000 सगळ्यात लहान कॅपिटल ना, ह्याला बेस कॅपिटल म्हणायचं. आणि त्या बेस कॅपिटलनी जे पी एस आर आहेत ना, 3, 2 आणि 1, ह्याला इंटू करायचं. बघा ना, 20,000 इंटू 3 केलं तर 60,000 मिळेल. 20,000 इंटू 2 केलं तर इथे बघा 40,000. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळे इथे 20,000च दिसते तुम्हाला इथे बघा, पण इथे ॲक्च्युली 40,000 घ्या. ठीक आहे, पुन्हा बघा पुढे 20,000 इंटू 1 केलं तर 20,000च येईल. बघा, समजलं इथपर्यंत. प्रपोर्शनल कॅपिटल कसं आलं, 60, 40 आणि 20. आता काय करायचं आहे, जो हा जे मेन कॅपिटल आहे तुमचं, त्यामधून ते प्रपोर्शनल कॅपिटल मायनस करा. बघा ना, 69,000 मायनस 60,000 इज इक्वल टू 9,000 येईल. हां, 40,000 मायनस 40,000 नील झालं बघा इथे. पुन्हा 25,000 मायनस 20,000 5,000 आलं बघा इथे. समजलं, 9,000 5,000 आलं. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? ठीक आहे, चला बघा, जर समजत नसेल ना ह्या गोष्टी, तर ह्याचे स्पेशल फक्त कॅपिटल जे आहे ना, एक्सेस कॅपिटल, ह्याच्यावर ह्याचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ह्याचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तयार केला आहे, तर प्लीज पाहून घ्या, तुम्हाला हे इझिली समजून जाईल. बघा, ठीक आहे, खूप सोपं आहे. सेम स्टेप पुढे पुढे आपण केली. बघा, पुन्हा तुम्हाला 9,000 आणि 3,000 मिळाले ना, त्याखाली पुन्हा पी एस आर लिहा. आता इथे त्यांनी लिहिलं नाही आहे, पण पूर्ण तुम्ही व्यवस्थित ते फॉलो करा, पण तुम्हाला समजेल. बघा, 9,000/3 करा आणि 5,000/1 करा. आता मला सांगा, 9,000/3 केलं तर किती येणार? किती येणार? 3,000 मिळेल. पुन्हा 5,000/1 केलं तर 5,000 मिळेल. बरोबर की नाही? मग आता 5,000 का 3,000 लहान? 3,000. मग 3,000 इंटू पुन्हा रेशोला करा. 3,000 इंटू 3,000 9,000 येईल बघा. आणि 3,000 इंटू 1 3,000 येईल बघा. मग 9,000 वजा 9,000 नील होईल इथे. आणि 5,000 वजा 3,000 2,000 तुम्हाला अल्टिमेट एक्सेस याला बोललं जातं, हे मिळेल. समजतं इथपर्यंत मी काय म्हटलं? असं फाइंड आउट करा. जे आपण इथे वरती फॉलो केलं ना ह्या स्टेप, ह्या सगळ्या स्टेप पुन्हा इथून फॉलो करायच्या, मग तुम्हाला ते मिळेल बघा. ठीक आहे, चला आता हे काय असं लक्षात घ्या, एक्सेस कॅपिटल म्हणजे काय, म्हणजे जो संदीप आहे त्याला फर्स्टली तुम्हाला 2,000चं पेमेंट करायचं आहे. लक्षात घ्या, ते पेमेंट झालं की सुधीर आणि संदीपला म्हणजे 9,000 3,000 दिले ना वरची स्टेप, हे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. समजते? बघूया आपण कसं करायचं ते. चला, आता इथपर्यंत झालं, हे महत्त्वाचा एक पार्ट झाला. आता पुढे काय करायचं, स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश प्रिपेअर करा. तर त्यासाठी काय करायचं, इथे लायब्ररी साईडला बघायच्या लायब्ररीज किती दिल्या आहेत तुम्हाला. पहिलं पार्टनर्स कॅपिटल तर 3 हे फिक्स असतात. क्रेडिटर्स आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे. ठीक आहे, टोटल 2 लायब्ररीज आहेत आणि 3 पार्टनर्स कॅपिटल. तुम्ही बघू शकता, बघा इथे दिसतंय ना तुम्हाला. हां, इथे बघा, आपण फर्स्टली काय केलं, पर्टिक्युलरचं कॉलम, कॅश अवेलेबल, टोटल क्लेम, पुन्हा बँक. आता इथे बघा क्रेडिटर्स आहे, नंतर बँक ओव्हरड्राफ्ट आहे,
नंतर सुधीर, सुरेश आणि संदीप असे आपण कॉलम काढले. टोटल जर तुम्ही पाहिलेत तर बघा टोटल कॉलम किती होतील, तर टोटल 8 कॉलम होतील बघा. ठीक आहे, असे व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, फर्स्ट त्यांचे जे काही बॅलन्सेस आहेत ते इथे लिहून घ्यायचे. आता कोणते बॅलन्सेस, तर बघा लायबी साईडला तुम्हाला इथे दिले ना, बघताय तुम्ही इथे बघा, समजतं इथे लायबी साईडला तुम्हाला बघा प्रत्येकाचे कॅपिटल बॅलन्स दिले आहे, क्रेडिटचा व्हॅल्यू दिले आणि बँक ऑफ पण व्हॅल्यू दिले. ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, ह्या इथे आपण लिहिल्या बघा, ह्या सगळ्या व्हॅल्यू इथे लिहिल्या. ठीक आहे, या सगळ्या व्हॅल्यू इथे लिहून घ्यायच्या जसे आहेत तशा. दिसते सगळ्यांना इथपर्यंत, समजलं कुठच्या व्हॅल्यू लिहिल्या, हे सगळ्या व्हॅल्यू लिहायच्या, त्याची टोटल करा. ह्याची टोटल केली तर बघा 2,54,000 येईल बघा, ती टोटल क्लेममध्ये लिहायची. समजलं का इथपर्यंत. फर्स्ट काय करायचं, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे पेमेंट करायचं आहे. बघा पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणजे काय, की आता तुमचं जे काही फर्म आहे ते डिझॉल्व होते, बंद होते. मग तुम्हाला काय करायचं, जे काही कंपनीचे देणं आहे ते देऊन टाकायचे आहेत. पहिलं आपण जे एक्सटर्नल सोर्स आहेत त्यांना पैसे देणार की नाही, म्हणजे बँक ऑफ किंवा जे क्रेडिट असतात त्यांना पैसे देणार, नंतर पार्टनर्स पैसे घेणार. ठीक आहे, त्याच थ्रू आपल्याला द्यायचं आहे. आता पैसे तुमच्याकडे आहेत की ते पहिलं पाहावं लागेल आपल्याला. व्यवस्थित जर पाहिलं तर बघा कॅश तुमच्याकडे इथे बघा 14,000 कॅश आहे, 14,000 कॅश आहे तुमच्याकडे, बरोबर. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड आणि थर्ड इन्स्टॉलमेंट असे तुमच्याकडे पैसे आहेत. रिलेशन एक्सपेन्सेस 10,000 तुम्हाला दिले बघा इथे पुन्हा. ठीक आहे, काय करायचं, जी काय कॅश आहे ती फर्स्ट इथे आपण लिहून घेतली बघा आपण. कॅश आणि फर्स्ट रिअलायझेशन आहे ते आपण इथे लिहून घेतलं बघा. आता तुम्ही इथे फक्त कॅश लिहिले असते तरी चालले असते, नंतर फर्स्ट रिलेशन घेतलं असतं तरी चाललं असतं, किंवा दोघांचं ॲड करून घेतलं तरी चालेल बघा. 14,000 प्लस 65,000 असं 79,000 तुम्हाला मिळालं, कॅश प्लस फर्स्ट रिअलायझेशन. त्यामधून फर्स्टली काय करायचं, हे जे दिसतं ना रिअलायझेशन एक्सपेन्सेस, नेहमी लक्षात ठेवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस फर्स्ट पेड करायचे. बघा ते लेस केलं, रिअलायझेशन एक्सपेन्सेस 10,000, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे कॅश आता सध्या उरले किती, फक्त 69,000 तुमच्याकडे कॅश आहे. ठीक आहे, आता पुढे काय करायचं बघा, 69,000 आहेत ना, त्यामध्ये फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, हे जे क्रेडिटर्स आहे आणि बँक ऑफ पेड करायचं आहे. एक लक्षात घ्या, क्रेडिटर्स बँक ऑफ किंवा क्रेडिटर्स बिल्स पेबल समजा हे असेल ना, तर लक्षात घ्या, किंवा क्रेडिटर्स बँक लोन वगैरे अनसिक्युअर्ड सिक्युअर्ड सोडून, तर बघा हे एकाच वेळी पेड केले जातात. कारण आपण असं नाही बोलू शकत ना, क्रेडिटर्सला पहिलं द्यावूया नंतर बिल्स पेबल, असं नाही करू शकत. तर हे एकाच वेळी, त्यांचा रेशो किती आहे मला सांगा, इथे बघा दिसतंय तुम्हाला 90,000 आणि 30,000 आहे ना, म्हणजे रेशो किती येईल मला सांगा त्यांचा, 9 आणि 3, बरोबर. 9 आणि 3, किंवा तुम्ही बघा 3:1 ही केलं तरी येईल, म्हणजे रेशो त्याचा प्रिपेअर तुम्ही केला. समजा 9 आणि 3 तुम्हाला 90,000 30,000 यांचा रेशो जर पाहिलात तर 9 आणि 3 किंवा 3:1 या रेशोमध्ये तुम्हाला ते पैसे वाटायचे आहेत दोघांना. ठीक आहे, बघा हे 69,000 आहेत ना, ते आपण देऊन टाकूया. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट 69,000, टोटल क्लेममध्ये लिहिलं 69,000, आणि म्हटलं ना आता मी 3:1 मध्ये किंवा 9:3 मध्ये इथे डिस्ट्रीब्यूट केलात, ते आले किती, तर 51,750 आणि 17,250. समजलं. डिस्ट्रीब्यूट केलात, मायनस करा. बघा तुमच्याकडे बॅलन्स किती राहील, तर बघा ना इथे पैसे तर संपले ना सगळे. 69,000 बॅलन्स नील झाला. फक्त प्रत्येकाचा बॅलन्स इथे राहिला बघा. ठीक आहे, तर सेकंड रिअलायझेशन बघा. सेकंड रिअलायझेशन जर पाहिलं तुम्ही तर किती दिले तुम्हाला सेकंड रिअलायझेशन, 52,000 दिले. ठीक आहे, 52,000 आपण घेऊया. इथे बघा आपण 52,000 घेतले. आणि ह्या दोघांचे आता पैसे आपल्याला टोटल द्यायचे आहेत किती बघा, व्यवस्थित बघा, हे बघा 38,250 आणि 12,750. जर टोटल केलीत ना ह्याची, तर बघा 51,000 द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याकडे 52 आहेत ना, 51 द्यायचे आहेत, देऊन टाका. लेस पे टू सिंडिकेटर्स आणि बँक ऑफ 51,000 आणि त्या दोघांच्या कॉलममध्ये 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलात ते. ठीक आहे, बघा हे दोघांचंही संपलं, नील झालं की नाही. म्हणजे क्रेडिटर्स आणि बँक ऑफ तुमचं देऊन झालं. आता तुमच्याकडे कॅश किती उरले, तर 1,000 कॅश उरले बघा इथे तुमच्याकडे. ठीक आहे, बघा आता पुढची स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या. हे जे एक्सटर्नल लायबिलिटीज देऊन झाल्या ना, ह्या एकाच वेळी द्यायच्या, देऊन झाल्या ना. आता आपण इथे यायचं, हे 2,000 दिसत आहेत, हे संदीपचे आहेत, हे संदीपचे 2,000 आपल्याला द्यायचे आहेत. आता आपल्याकडे आहेत किती मला सांगा, 1,000 आहेत ना. ठीक आहे, मध्ये 1,000 आपण संदीपला देऊन टाकू. बघा पेड टू संदीप 1,000 इथे टोटल क्लेममध्ये आणि संदीपच्या कॉलममध्ये 1,000 लिहिले बघा. ठीक आहे, मायनस करा, कॅश तर नील झाली, टोटल क्लेम 1,33,000 आणि बाकीच्यांचे सगळ्यांचे बॅलन्स पण ते खाली ओढून घेतले. 69, 40 आणि 24,000 आले बघा. ठीक आहे, चला नेक्स्ट रिअलायझेशन घेऊ आपण आणि बाकीचे पैसे देऊन टाकू. तर पुढचं रिलेशन बदल, थर्ड रिलेशन, तर 70,000 बघा, 70,000. ठीक आहे, 70,000 आपण घेतले बघा, इथे दिसतं ना तुम्हाला 70,000 इथे बघा घेतलं आपण थर्ड रिलेशन. आता मला सांगा 2,000 द्यायचे होते ना संदीपचे, 1,000 दिलात, मग अजून किती द्यायचे आहेत, 1,000. म्हणून बघा पेड टू संदीप 1,000 इथे लिहिले आपण. 70,000 म्हणून 1,000 मायनस करा आणि इथे बघा कुठे कुठे टोटल क्लेममध्ये मायनस करा आणि संदीपमधून मायनस करा. ठीक आहे, बघा बॅलन्स तुमच्याकडे उरला 69,000 आणि टोटल क्लेम उरला 1,32,000
आणि इथे जर पाहिलं तर बाकीच्यांचे बॅलन्स आहेत तेच आहेत, फक्त याचं बघा 23,000 बॅलन्स राहिला. कोणाचा? संदीपचा. बघा इथपर्यंत समजलं का? जे अल्टिमेट एक्सेस होतं ते आपण इथे बघा हे पेड केलं 2,000. आता त्याच्या वरची स्टेप म्हणजे 9,000 आणि 3,000 असे टोटल किती होतं? 9 आणि 3 12,000 तुम्हाला पेड करायचे आहेत. कुणाचे? सुधीर आणि संदीपचे. ठीक आहे. आता पैसे तर आपल्याकडे आहेत, पैसे 69 आहेत ना, त्यातले 12,000 बघा पे टू सुधीर आणि संदीप केलं बघा 12,000 इथे इथे टोटल क्लेममध्ये, आणि ह्याला 9,000 आणि ह्याला 3,000 दिले. बघा बॅलन्स किती झाला? 60 40 20. आता जे काय पैसे उरले असतील बघा, हे 2 स्टेप झाले ना. कोणतं 2 स्टेप? तर हे बघा, हे लास्ट अल्टिमेट एक्सेस आणि त्याच्या वरची स्टेप, हे 2 स्टेप देऊन झाले ना की जे काय पैसे उरतात ना हे सगळ्या पार्टनर्सचे असतात. त्यांचा जो PS आहे ना 3 2 1 त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे बघा. हां, मग आपण काय केलं? लास्टला जे काय पैसे उरलेत 57,000 ते लेस पे टू ऑल पार्टनर्स इन PSR. 57,000 इथे 57,000 आणि प्रत्येक पार्टनर्स आपण डिस्ट्रीब्यूट केले. हां, 3 2 1 मध्ये 3 2 1 मध्ये वाटून दिलेत त्यांना. ठीक आहे. फायनल तुम्ही हे मायनस करा, 60मधून हे मायनस करा, 40मधून हे मायनस करा, 20मधून हे मायनस करा. बॅलन्स बघा 31,500, त्यानंतर 21,000 आणि 10,500 असं टोटल 63,000 तुमचा इथे बघा रिअलायझेशन लॉस झाला आहे. म्हणजे बघा ना, पार्टनर्स एवढे पैसे कमी मिळाले. समजले का? व्यवस्थित लक्षात घ्या. जसं मी म्हटलं तसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पण जे काही तुमचे डाऊट्स असतील ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा होईल. थँक्यू.